राहुरी तालुक्यातील कणगर येथे मालवाहतूक टेम्पो व जेसीबीची धडक बसल्याने दुचाकीवरील तरुण ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। कणगर शिवारातील खिंडीच्या पाठीमागे दुचाकीवर जात असलेल्या सोमनाथ बाबूराव बलमे वय वर्ष 27 यांना मालवाहतूक टेम्पो व जेसीबीची धडक बसल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला। घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांनी धाव घेऊन सोमनाथ बलमे यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र वैद्यकीय सूत्रांनी मृत म्हणून घोषित केले। मयत सोमनाथ बलमे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे। दरम्यान याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय सरोदे। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।